नमस्कार, मी सविता किचनमधून तुमचं स्वागत करत आहे। तर आज मी बनवणार आहे उकडीचे मोदक। तर चला न वेळ घालवता रेसिपीला सुरुवात करूया। उकडीचे मोदक बनवण्यासाठी आपण घेतलेले साहित्य बघूया। हे बघा, हे आहे तांदूळाचं पीठ, ओलं खोबरं आपण खिसून घेतलेलं आहे, बारीक केलेला गूळ, विलायची पावडर, तूप आणि बदामाचे तुकडे। हे तांदूळाचं पीठ आता आपल्याला गॅसवर गरम पाणी करून त्यामध्ये शिजवायचं आहे। तर आता आपण गॅस सुरू करणार आहे आणि आपण या पिठानुसार 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे। जास्त पाणी वाटलं तर आपण गरम झाल्यानंतर थोडंसं आपण काढून घेऊया पाणी। आता याला उकळी येऊ द्यायचं आहे आणि नंतरच आपल्याला त्या पीठ त्याच्यामध्ये सोडायचं आणि शिजवू द्यायचं आहे। पाणी उकळलेलं आहे। आता यामध्ये थोडंसं आपल्याला मीठ सोडायचं आहे। आपण थोडं मीठ सोडलेलं आहे आणि आपण थोडंसं 1 चमचा आपण यामध्ये तूप सुद्धा सोडणार आहे। आणि आता यामध्ये आपण थोडं थोडं पीठ यामध्ये सोडूया आपण। थोडं थोडं टाकायचं आणि फिरवत राहायचं, सरळ सरळ फिरवा। हे बघा, असं आपल्याला फिरवत राहायचं आहे आणि गॅस एकदम मंद करायचा आहे, कमी करायचा आहे। आपण तयार केलेलं उकडलेलं पीठ कसं छान मस्त उकडलेलं आहे, हे तयार झालेलं आहे। आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि याला असंच आपण थोडा वेळ झाकून ठेवूया, थंड होऊ देऊया। पिठाला छान आपण शिजवू दिलेलं आहे आणि थोडं गार सुद्धा करून घेतलेलं आहे। आता याला आपल्याला छान मळून घ्यायचं आहे। थोडं गरम आहे, तर गरम असलं तर आपण वाटीने किंवा छोट्या ग्लासाने असं बारीक करू शकतो आपण। एकदम आपल्याला असं नरम करून घ्यायचं आहे पीठ। हे बघा, छान मस्त गोळा तयार झालेला आहे आणि आता याला 5 मिनिटं आपल्याला असं झाकून ठेवायचं आहे। उकड तयार झालेली आहे आणि छान गोळा तयार करून आपण त्याला 5 मिनिटासाठी झाकून सुद्धा ठेवलेला आहे। आता आपल्याला तयार करायचं आहे सारण। तर चला आपण सारण तयार करूया। हे बघा, मी याच्यामध्ये 2 चमचे तूप सोडलेलं आहे आणि पॅन सुद्धा गरम झालेला आहे आणि तूप सुद्धा छान गरम झालेलं आहे। त्यामध्ये आपण सोडणार आहे हे खिसलेलं ओलं खोबरं। आपल्याला खोबरं छान परतून घ्यायचं आहे, कारण ओलं खोबरं असल्यामुळे त्यामधलं आपल्याला पाणी सुकू द्यायचं आहे। आता यामध्ये आपल्याला सोडायचं आहे गूळ। बघा, गुळाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार सोडा। आपल्याला हे सर्व मिक्स करायचं आहे। हे बघा,
गुळाला कसं पाणी सुटलेलं आहे. आता यामध्ये सोडणार आहे आपण थोडे बदाम आणि हे विलायची पावडर. छान. आता याला आपल्याला हे घट्ट करायचं आहे, घट्ट होऊ द्यायचं आहे. हे बघा छान सारण तयार झालेलं आहे. आता आपल्याला याला थंड होऊ द्यायचं आहे आणि नंतर आपण मोदक तयार करणार आहोत. गॅस बंद केलेला आहे मी. हे बघा सारण आपण तयार केलं होतं ते गार व्हायला आपण ठेवलेलं. आता हे सुद्धा गार झालेलं आहे आणि आता आपण तयार करणार आहोत मोदक. तर हे बघा जर हाताला चिपकत असेल तर थोडं आपण तेलाचा वापर करू शकतो. अशी आपल्याला वाटी करायची आहे. आणि हे थोडं सारण आपल्याला यामध्ये भरायचं आहे. आणि आता आपल्याला हे असं एकत्र करून घ्यायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने आपण हा मोदक तयार केलेला आहे. आता आपण यावर कड्या पाडणार आहे. आपण मोदकाला कड्या तयार केलेल्या नाही. तर बघा आता मी कशा पद्धतीने याला कड्या तयार करणार आहे. हे बघा अशा छान मस्त आपण कड्या पाडून घेतलेल्या आहे. बघा अशा प्रकारे आपण हा मोदक तयार केलेला आहे. तर बघा अशाच प्रकारे आपण सर्व मोदक तयार करून घेणार आहोत. हे बघा आपण मोदक तयार केलेले आहे. आणि बघा आता या मोदकाला आपल्याला वाफेवर शिजून घ्यायचे आहे. तर इकडे पाणी आपण उकळायला ठेवलेलं आहे आणि छान उकडलेलं आहे सुद्धा. तर हे बघा मी ही गाळणी घेतलेली आहे, पीठ गाळणी. आणि यामध्ये मी नागिलीचे पानं घेतलेले आहे आणि त्याला तेल लावलेलं आहे. आता ते मी या भांड्यावर ठेवणार आहे आणि याच्यावर आता मी मोदक ठेवणार आहे. आता या मोदकला आपल्याला वाफ द्यायची आहे, वाफेवर होऊ द्यायचं आहे.
आता आपण याला झाकून ठेवूया. आपण वाफेवर ठेवलेले मोदक तयार झाले की नाही ते आता आपण बघूया. हे बघा, छान मस्त तयार झालेले आहेत मोदक. पण गरम असल्यामुळे आपण सध्याच या मोदकला काढू शकत नाही. थंडी होऊ देऊ, त्याच्यानंतर आपण याला काढून घेऊया. गरम गरम मोदक होते त्यामुळे आपण ताटामध्ये काढू शकलो नाही. आता गार झालेले आहेत आणि छान ताटामध्ये आपण काढून घेतलेले आहेत मोदक. तर हे बघा, अशा प्रकारे आपण मोदक तयार केलेले आहेत. पण तुम्हाला सांगायचं आहे की ज्यावेळेस तुम्ही मोदक खाल त्यावेळेस तुम्ही मोदकवर थोडं थोडं तूप टाकून खा. अप्रतिम खायला लागतात, खूप छान लागतात. हे अशा प्रकारे गणेश चतुर्थी जवळ आलेली आहे आणि आपण आतुरतेने गणपती बाप्पाची वाट बघत आहे. तर हा व्हिडिओ स्पेशल मी गणपती बाप्पासाठी तयार केलेला आहे. तर तुम्हाला सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्कीच शेअर करा. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करताना बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून आमचा नवीन व्हिडिओ आल्यास तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळेल. धन्यवाद.